मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पालघरमध्ये सभा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन। मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शहीदांना शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली। शरद पवार म्हणाले, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्ष उलटले, तरीही त्या दुर्दैवी प्रसंगाचं स्मरण केल्यानंतर आजही जुन्या जखमा ताज्या होतात। शरद पवार यांचं वक्तव्य। सरकार कोणाचंही असो, पण पैसा जनतेचा। आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आमदार संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक मोठं विधान केलं आहे। राजकारण हे केवळ खुर्चीसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असावे। पैशाचा गैरवापर करण्याऐवजी तो जनतेच्या हितासाठी वापरला पाहिजे, असं वक्तव्य आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे। राणीच्या बागेतील शक्ती वाघाचा मृत्यू। मुंबईमधील भायखळा येथील राणीच्या बागेतील शक्ती या वाघाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। अचानक झालेल्या मृत्यूमुळे प्राणीप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे। प्राणी संग्रहालय प्रशासनाने चौकशी सुरू केली असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। भाजपकडून द्वेषाचं राजकारण। आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपकडून द्वेषाचं राजकारण व भगव्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे। तसेच भगव्या रंगाचे मूळ शिकवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या नेत्यांना दिला पाहिजे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे।